दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने मनसेने प्रतिकात्मक सभागृहाचं आयोजन केले। याबाबतचा आढावा घेत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली। देवेंद्र कोल्हटकर यांनी कल्पना आहे ते मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। मला सांगा, एक वेगळा हा प्रयोग आहे, त्याविषयी पहिल्यांदा काय सांगाल आणि कशा पद्धतीने आजचं सभागृह जे आहे ते चालवलं जाणार आहे? मुळात असं होतं की बघा, जसं आपण सांगितलं जातं की महापालिका ही दोन चाकांवर चालते, एक लोकप्रतिनिधी आणि एक प्रशासन। सध्या आपण बघितलं तर गेल्या 3 वर्षापासून महापालिका ही फक्त एका चाकावर चालली आणि एका चाकावर चालणारी गाडी कधी कोलमडू शकते अशी परिस्थिती आहे। ह्याला दुसरं चाक 3 वर्षापासून पंक्चर आहे। लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मनमानी निर्णय हे प्रशासनाकडून घेतले जातात आणि म्हणूनच मुंबईतल्या ज्या समस्या आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत, त्यांना वाचा फुटावी, त्या कुठेतरी आयुक्तांपर्यंत पोचाव्यात, सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचं एक व्यासपीठ तयार करावं, प्रशासनाने त्याच्यात सहभागी व्हावं अशी आमची इच्छा होती। दुर्दैवाने काही लोकांनी प्रतिसाद दिला नाही, काही लोकांनी दिला। आज सामाजिक संस्था असतील, समाजकारणातले लोक असतील, अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला आला। म्हणजे खूप लोकांची मागणी होती की आम्हाला पण बोलायचं, पण शेवट वेळेअभावी आणि सगळ्यांना संधी देत नाही, पण आम्ही पुढच्या सभागृहात त्या लोकांना संधी देणार आहोत। तर आजचे जे विषय आहेत तो मुळात रस्ते, आरोग्य आणि आपत्कालीन व्यवस्था या 3 विषयावर आज साधक बाधक चर्चा या सभागृहात होईल अशी आम्हाला आशा आहे। तुम्ही भाजप असेल, दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी असतील आणि इतर राजकीय पक्ष सगळ्यांना निमंत्रण दिलेलं, कोण येत आहे आणि त्याविषयी? नाही, अजूनपर्यंत तरी कोणाचा रिप्लाय नाही, फक्त भारतीय जनता पक्षाचा रिप्लाय आला, तो मी तुम्हाला सांगितला तो होता। भाजप वेगळीच भूमिका मांडते की ठाकरेंना निमंत्रण ना, त्यांचं असं म्हणणं आहे की उबाटाला तुम्ही निमंत्रण दिलंय तर आम्ही येणार नाही। उबाटाही काही येईल असं मला वाटत नाही, कारण त्यांचा काही संपर्क अजून त्यांनी केलेला नाही। पण माझं मत आहे की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून काही गोष्टी या करायच्या असतात, त्यातला हा प्रयत्न होता आमचा। ठीक आहे, आता प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे। अशा पद्धतीच्या प्रतिमहापालिका सभागृहांचं आणखी काही वेळाही आयोजन केलं जाईल? दर महिन्याला एक सभागृह आमच्याकडनं आयोजित केलं जाईल। हे सगळं कामकाज पार पडल्यानंतर जे काही मिनिट्स येतील किंवा जी काही चर्चा घडेल त्याचं पुढे काय केलं जाणार? जी मिनिट्स होईल, जी चर्चा घडेल ती आयुक्तापर्यंत आम्ही पोचवू, आयुक्तांना अवगत करू की बाबा हे लोकांचं म्हणणं आहे, याच्यावर तुम्ही योग्य तो निर्णय घ्या। इव्हन मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा या निर्णयाबद्दल आम्ही अवगत करू। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई। मनसेकडून प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मुंबई शहरामधले वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलं होतं। या आयोजनाचं कारण काय, तर गेली 4 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत। प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेचं कारभार चालवला जातोय आणि प्रमुख राजकीय पक्षांचा, विशेषतः विरोधात असलेल्या राजकीय पक्षांचा याला विरोध आहे आणि हाच विरोध दाखवण्याचा एक महत्त्वाचं माध्यम म्हणून मनसेनं या प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन केलेलं आहे।